एकनाथ खडसेंच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून जमिनींच्या खरेदीचा आरोप खडसेंवरती करण्यात आला। एकनाथ खडसेंसह त्यांची मुलगी शारदा खडसेंवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा सुद्धा आरोप यावेळी खडसेंवरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा खडसेंवरही आरोप करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी खरेदी करण्याचा आरोप जो आहे तो एकनाथ खडसेंवरती करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून माझा सहकारी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। जुगल, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि एवढा वेळ का लागलाय ही कारवाई व्हायला? भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरात साखर कारखाना सुरू करण्याचे आमिष देत शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमीन खरेदी केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। 2002 साली भुसावळ तालुक्यातील बोदवड जवळील मानपूर गावातील काही शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या ज्या जमिनी होता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे सांगत आपल्या नावे खरेदी केल्याची फिर्याद शेतकरी चमेलाबाई तायडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात दिल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे। सिद्धेश्वर, नक्कीच जुगल, तुमचा आवाज काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून जमिनींच्या खरेदीचा आरोप खडसेंवरती करण्यात आला। एकनाथ खडसे एकटे नाही तर त्यांची मुलगी शारदा खडसेंवर सुद्धा याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप एकनाथ खडसेंवरती करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे सरकार साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष दाखवून जमिनी घेतल्याचा आरोप खडसेंवरती करण्यात आलेला आहे। एकनाथ खडसेंसह त्यांची मुलगी शारदा खडसेंवरही हा आरोप करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी जुगल पाटीलकडे। जुगल, या संदर्भामध्ये एकनाथ खडसेंची काय प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच सर, या संदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडून माहिती घेण्याचं सध्या तरी काम सुरू आहे। मात्र 2002 साली भुसावळ तालुक्यातील बोदवड जवळील मानपूर गावातील काही शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी होत्या ते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे सांगत या ठिकाणी घेतल्या होत्या। मात्र साखर कारखाना त्या ठिकाणी सुरू करण्यात आला नाही। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या यांनी या जमिनीवर कब्जा केल्याचं त्या फिर्यादीत म्हटलेलं आहे आणि बोदवडमध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सिद्धेश्वर, नक्कीच धन्यवाद जुगल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।